एकनाथ शिंदेच्या विषयी माझं काही दुमत नाही. बरं. आता एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. तो गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना, तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेन आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेन. फरार नाही, बेपत्ता करून टाकेन. अरे तुमचं शर कुठं आहे ते बघा ना. तुमच्या म्हणजे घनकचऱ्याची व्यवस्था नाहीये, STPची व्यवस्था नाहीये. खासदारांनी खूप मनावर घेतलंय नवीन. अरे कोणी मनावर घेतलं ते त्याला म्हटलं असेल ना, तुझ्या हिंमत असेल ना, तुझ्या पक्षातर्फे तू उभा राहा आणि भाजपतर्फे आम्ही उमेदवार करतो, पुढच्याला तू आहेस का बघ. हे ओपन चॅलेंज देतो. ओपन चॅलेंज. ओपन चॅलेंज. भाजप सोडून स्वतःच्या पक्षाच्या ताकदीने उभा राहा. माझी खासदार लावून लागेल नाही. ही आपल्या भविष्यकालच्या अनुषंगानं असलेली दुःखरी नस आहे का थ्रेट आहे? थ्रेटच आहे. हा. आता भारतीय जनता पक्षाने जर का केंद्रीय नेतृत्व ठरवलं तर कल्याणचा खासदार सुद्धा भाजपचा होईल आणि ठाण्याचा खासदार सुद्धा भाजपचा होईल.